उठायचं आहे उद्या 5 वाजता. नाही उद्या जाणार आहे बाबा. लय दिवस झाले गॅप पडलाय चांगलाच. उद्या जातो. तू उठवत नाही का? तुला म्हणलं 5:30ला उठव, तू उठवत नाही. नाही आता थंडी कमी झाली, जातो की उद्या. साक्षीला पण नेतो. अगं बरोबर आहे, पण त्या दिवशी कसली गं थंडी, बाहेर पडू वाटत नव्हतं म्हणून गेलो नाही. नाही पण अगं रेग्युलर असल्यावर काय वाटत नाही, लय गॅप पडला ना. आयुर्वेदिक औषध चालू केलं बाबा. त्या दिवशी नंबर दे म्हणत होती लिहून. कुणाचा? ते डॉक्टर टीव्हीला दाखवत नव्हतं का ती बाई औषध. ती बाई औषध काय बोलते? आयुर्वेदिकचं नव्हतं का होमिओपॅथिकचं? काय म्हणती आणि काय करती? चाटे होमिओपॅथिक होय. हो. ही तर नाही आपल्या इथं. अरे कुठं का असं ते ऑनलाईन म्हणलं तरी औषधं देते. नाही तसं नाही, ते नाही पूर्ण बॉडी स्कॅन करतात. पुण्यात कुठं तरी असेल ना? नाही पुण्यात नाही, मुंबई, बँगलोर, हैदराबाद. नाही नाही कोणतरी कुठं आहे ती बघ, येईल की मोबाईलला सर्च केलं. आयुर्वेदिक औषध बघू उद्या फोन लाव बरं. लयच वाढलं तर डोक्याला उद्या फोन बसत माहितीये. तुला काय सोपं वाटलं का काय? थोड्या वाटी येते का एखादी होती, पण आता तर लयच दिसायला लागले ते. एक टेन्शन मुक्तय तर एक पुढं उभा आहे. बड्डे होता वाटतं पलीकडे, त्यामुळं माणसं कुठं? पलीकडच्या बिल्डिंग मध्ये ग मला वाटलं लग्न. बड्डे होता. छोट्या बिल्डिंग मध्ये असेल पहिला बड्डे. वास्तुक शांती असल्या आवाज येतो इथपर्यंत. बड्डेचा